आपले जे कार्य असतात त्यात काही श्रौत कर्म असतं आणि काही स्मार्त कर्म असतं. उद्यापासून कुठलीही पूजा करायची असते की दोघांनी सोबत बसल्याशिवाय कोणालाही पुण्य प्राप्त होणार नाही. पुढे तीर्थयात्रा करायची असते, जे दैवाचे कर्म आहे, देवाचे कार्य आहे, ते दोघांनी सोबत केल्याशिवाय पुण्य प्राप्त होत नाही. यज्ञादिनीच्या कर्माने श्रद्धा, लग्नाला महिना सव्वा महिना झाला की सासूबाईंकडे जायचं, सासूबाईंच्या हळूच पाय दाबायचे आणि त्यांना विचारायचं चाव्या कुठे ठेवल्या, विचारायचं का नाही. त्यांना विचारायचं आपल्या घरी काही यज्ञ यागाचे कार्य होतात का, गौरी गणपतीचा सण कधी असतो, आपल्या पितरांची तिथी कधी असते, जेणेकरून आपलं कुटुंब हे आध्यात्मिक कुटुंब कसं होईल याची जबाबदारी घेणं हे चौथ्या पावलाला अपेक्षित आहे. यज्ञ करणं म्हणजे नुसतं होमात तूप टाकणं नाही, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांची जबाबदारी स्वीकारणं हे सुद्धा यज्ञ कार्य सांगितलेलं आहे. यज्ञादिनीच्या कर्माने श्रौत स्मार्त क्रमेण तू, असे हे यज्ञ यागाचे कार्य तुमच्या हातून उत्तरोत्तर घडत राहावं आणि दोघांनी एकमेकांना यज्ञ कार्यामध्ये साथ देऊ यासाठी हे चौथा पावलाचं वचन आहे. ओम